नमस्कार, मी नरसिंग पेटकर, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मातेफुलीवर कठोर कारवाई करा, जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडियाची मागणी। परभणी शहरामध्ये काल महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची जी प्रतिकृती होती, त्याच्यामध्ये उद्देशिका जी नमूद होती, ज्या उद्देशिकेमुळे संविधानाच्या प्रत्येक भारतीयाला जीवन जगण्याची एक ताकद मिळते, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि सन्मानाने माणूस पाऊल टाकायला धाडस करतो, अशा संविधानाची विटंबना परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्यांची विटंबना झालेली आहे। महामानवांचा पुतळा हा पोलीस अधीक्षक परभणी, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि तो भाग हा अत्यंत वर्दळीचा असून त्या ठिकाणी सतत वर्दळ, वाहनांची वर्दळ, माणसांची वर्दळ आणि दवाखान्याची रेलचेल त्या ठिकाणी चालू असते आणि त्या ठिकाणी पोलीस पॉइंट पण असतो। त्या ठिकाणावर या संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशिलाची विटंबना झालेली आहे। हा विटंबना करणारा व्यक्ती पोलिसाच्या स्वाधीन आहे असं मीडियामधून ऐकायला मिळालेलं आहे। म्हणून त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आज तहसीलदार कंधार यांना निषेधाचं निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशन कंधारला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे। यानंतर लगेच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत। आम्ही तहसीलदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। महोदय राज्यपालांच्या नावानं आम्ही निवेदन नमूद केलेलं आहे आणि त्या निवेदनात आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या, महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना होते, संविधानाची पायमली होते, अशा घटना घडवणाऱ्याला, असे कृत्य करणाऱ्याला, याच्या पाठीमागे ज्याची ताकद आहे हे शोधून काढण्याची भूमिका राज्य शासनाने घ्यावी, प्रशासनाने घ्यावी। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊन अवघा 1.5 दिवस झाला असताना परत महामानवाची या ठिकाणी विटंबना होते आहे। या घटनेचा आणि शासनाच्या कृतीचा आम्ही या ठिकाणी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महापुरुषाच्या प्रतिमेची किंवा संविधानाची विटंबना होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी कठोरात कठोर त्या माणसावर कार्यवाही करावी, अन्यथा जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलं जाईल। हा निर्वाणीचा इशारा आज या ठिकाणातून आम्ही संघटनेच्या वतीनं देतोय। धन्यवाद।